नमस्कार. आज आपण बघणार आहोत एकदम सोपी कुकरमध्ये झटपट बनणारी वांग्या बटाट्याची भाजी आणि ती इतकी चवदार बनेल आणि अगदी तुम्ही नवीन कुकिंग शिकत असाल, बॅचलर असाल तरी पण ही एकदम झटपट भाजी तुम्ही बनवून खाऊ शकतात. तर चला रेसिपीकडे वळूयात. तर ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत. त्यामुळे गॅसवर मी कुकर तापत ठेवलेला आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे 1.5 चमचा घातलेला आहे तेल. तेल कमीच वापरायचं. त्यामध्ये घातलेला आहे 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं मस्त तडतडू द्यायचं आहे आणि हिंग. पाव चमचा घातलेला आहे हिंग आणि 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे मी आता ह्या तेलामध्ये परतवून घेणार आहे. कांदा मस्तपैकी छान परतवायचा. आता कांदा पटकन परतला जावा यासाठी याच्यात थोडंसं मीठ टाकलं तरी सुद्धा चालतं. त्यामुळे कांदा शिजायला मदत होते. आता कांदा एकीकडे परततोय तोपर्यंत आपण काय करायचं मस्तपैकी वांगे बटाटे चिरून घ्यायचे. त्यासाठी एका वाडग्यामध्ये घेतलेलं आहे मी पाणी आणि त्यामध्ये घातलेलं आहे मीठ. म्हणजे जे आपण वांगे आणि बटाटे चिरू ते ह्या मिठाच्या पाण्यात ठेवायचे आहे, नाहीतर मग वांगे काळे पडतात. तसं होऊ नये म्हणून थोडेसे वांग्याचे देठ कट केलेले आहे आणि फोडी करून घेणार आहे. बघून घ्यायचं आधी किडकं वगैरे आहे का, तर ह्या वांग्याच्या थोड्याशा मध्ये बिया काळ्या आहेत, ते खराब नाहीये. तर असे चिरून घेत आहे मी. इथे माझ्याकडे 3च वांगे आहेत आणि 4 छोटे-छोटे बटाटे त्याची मी साल काढून घेतलेली आहे. ते सुद्धा आपण चिरून घेणार आहोत. मीडियम आकाराच्या फोडी करायच्या, जास्त बारीक करायच्या नाही. कारण आपण ही भाजी कुकरला लावतोय आणि गाळ होऊ नये ह्यासाठी. आता वांगे बटाटे मिठाच्या पाण्यात ठेवलेले आहे. परत वळूयात कुकरकडे. तर आता कांदा परतत आलेला आहे. त्यामध्ये मी 1.5 चमचा ठेचलेलं आलं लसूण घालत आहे. म्हणजे 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या आणि 1 इंचभर छोटंसं आलं. हे कुटून घेतलं होतं मी अगदी खलबत्त्यामध्येच. मिक्सरच्या वाटण्याची सुद्धा काही गरज नाही. आणि आता कसं आहे तेल कमी वापरलेलं आहे आणि स्टीलचा कुकर आहे. त्यामुळे कधी-कधी खाली चटकू शकतं. असं होऊ नये आणि पटकन आपला कांदा शिजला जावा यासाठी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि परतवून घेतलं. आता यामध्ये घालायचे आहेत मसाले. 1 चमचा टाकलेली आहे छोटा हळद, चवीनुसार लाल तिखट साधारण 2 चमचे घातलेलं आहे. 1.5 चमचा घातलेली आहे धना जिरा पावडर आणि 1.5 चमचा घातलेला आहे मी गरम मसाला. हे मसाले थोडेफार तिखट तुमच्याप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकतात. मसाला परतला जावा, तो जळू नये यासाठी परत थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि छान मसाला आपला फ्राय झालेला आहे. तेल सुटलेलं आहे बाजूला आणि जे वांगे बटाटे चिरून ठेवलेले होते त्याचं ते पाणी फेकून द्यायचं आणि फक्त वांगे आणि बटाटे या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत. छान म्हणजे वांगं, बटाटं, मसाला असा एकजीव झाला पाहिजे आणि जेवढं छान आपण भाजी परतवतो, तेवढं ते छान त्याला टेस्ट येते. चवीनुसार घातलेलं आहे मी मीठ आणि 2 चमचे घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट. आणि ह्या शेंगदाण्याच्या कूटमुळे ह्या भाजीला इतकी छान चव येते आणि कन्सिस्टन्सी पण एकदम मस्त येते. तर सगळं मी एकत्र परत परतवून घेते आणि भरपूर टाकायची आहे कोथिंबीर आणि अगदी कमी पाणी घालायचं आहे कारण मी खूप पातळ नाही बनवत आहे. त्यामुळे अगदी अर्धाच ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि कुकरला शिट्टी करून घेणार आहोत. शिट्टी पण कशी करायची, वाफ भरली आणि आता शिट्टी होणार आहे, तेव्हा गॅस बंद करून द्यायचा. म्हणजे मग वांगे जे आहेत ते खूपच गळणार नाही, म्हणजे खूपच शिजणार नाही. यासाठी बटाटे आहेत, बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे कुकरमध्ये वाफ भरल्यावर शिट्टी आता होतेच आहे, तेव्हा गॅस बंद करून द्यायचा. कुकर गार झाल्यावर अशी मस्तपैकी वांग्या बटाट्याची झणझणीत चमचमीत भाजी बनवून तयार झालेली आहे. तर अशी चवदार भाजी, कलर पण एकदम मस्त आहे. कमी तेल घातलेलं आहे तरी सुद्धा एकदम छान भाजी झालेली आहे. तेव्हा अशी चमचमीत चविष्ट भाजी तुम्ही नक्की करून बघा. एकदम सोपी आहे, झटपट बनते आणि गरमागरम पोळीसोबत एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.